ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मैत्रिणींनो नमस्कार. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी येत आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. या श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशी 5 ऑगस्ट रोजी आलेली आहे. वार मंगळवार आहे. तर या दिवशी आपल्याला संतती प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे. ज्या ज्या महिलांना संतान सुख हवं आहे, आई होण्याचं सुख हवं आहे, त्यांनी हा उपाय आवर्जून करावा. याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. श्रीहरी विष्णूंची तुमच्यावर कृपा होऊन तुम्हाला नक्की संतती प्राप्ती होईल. तुमची संतती प्राप्तीची इच्छा जलद पूर्ण होईल. पुत्रदा म्हणजे पुत्र संतती प्रदान करणारी एकादशी. या एकादशीला विशेषतः संतान प्राप्तीसाठी, संतान सुखासाठी, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपवास केला जातो, व्रत केले जाते. विवाहित स्त्री पुरुष ज्यांना संतान होत नाही किंवा संतान सुखात अडथळे येत असतील त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी मानला जातो. तर सुरुवातीला आपण उपाय कोणता करणार आहोत ते ऐका. या दिवशी आपण विष्णू सहस्रनामाचे पठण करणार आहोत आणि संतान गोपाल मंत्र जप करणार आहोत. तर हे व्रत कसे करावे आणि संतान गोपाल मंत्र कोणता आहे की ज्याचे आपण नामस्मरण करायचे आहे ते मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. पुत्रदा एकादशी दिवशी उपवास ठेवावा. सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे. या उपवासा दिवशी आपल्या आरोग्यानुसार फल आहार केला जातो किंवा फक्त पाणी घेऊनच उपवास केला जातो. मन शांत करून भगवान विष्णूंचा संकल्प घ्या. भगवान विष्णूंना तुमच्या मनातील इच्छा बोलून दाखवा. या व्रताच्या माध्यमातून मला संतान प्राप्ती व्हावी अशी मनोभावी संतान प्राप्तीसाठी प्रार्थना श्रीहरी विष्णूंना करावी. भगवान विष्णूंची पूजा करा. घरातील पूजास्थानी किंवा विष्णू मंदिरात श्री विष्णूंची प्रतिमा किंवा मूर्ती समोर दिवा लावा. पिवळे फूल, तुपाचा दिवा, पांढऱ्या मिठाईने पूजा करा. रीतसर सर्व काही पूजा अगदी मनोभावे करा. विष्णू सहस्रनाम स्तोत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. तर आता ही झाली पूजा करण्याची पद्धत. आता आपण संतान गोपाल मंत्राचा जप करायचा आहे आणि तो कोणता मंत्र आहे ते सांगत आहे, नीट ऐका. ओम देवकी सूत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वामहम शरणम गतः. हा मंत्र 108 वेळा जपावा. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम देवकी सूत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वामहम शरणम गतः. जप करताना मनात भाव असावा की माझ्या आयुष्यात योग्य आणि सद्गुणी संतान यावं. त्यानंतर पुत्रदा एकादशीची पारंपरिक व्रत कथा वाचन किंवा श्रवण केल्याने पुण्यप्राप्ती होते. याचे फळ आपल्याला जलद मिळते. ही कथा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, नक्की ऐका. कथा ऐकल्यानंतर प्रार्थना करा. हे विष्णू भगवान, माझ्या व्रताचा स्वीकार करा आणि माझी प्रार्थना स्वीकार करा. मला संतान सुख द्या, माझी इच्छा पूर्ण करा अशी मनोभावे कळकळीने भगवान विष्णूंना प्रार्थना करा. द्वादशीच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा. गरजूंना अन्नदान करा. वस्त्र किंवा दक्षिणा दान करा. उपवास पारण साधेपणाने करा. सद्गुणी आहार घ्या. तर या उपायाचे फायदे आपल्याला जलद होतात. आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते. गर्भधारणेसाठी अनुकूल मानसिक व आध्यात्मिक वातावरण तयार होते. या उपायाने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. नकारात्मक वातावरण पूर्णपणे संपून प्रसन्न वातावरण घरात निर्माण होते. दाम्पत्य जीवनात शांतता येते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. हा उपाय अगदी श्रद्धा आणि संयमाने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वैद्यकीय उपचार तर घ्यायचेच आहेत. त्याचबरोबर हा उपाय केला तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. हा उपाय मानसिक बल, श्रद्धा आणि आत्मिक बळ देतो. त्यामुळे हा उपाय महिलांनी नक्की करावा. पुत्रदा एकादशीची व्रताची कथा ऐका.
प्राचीन काली महिष्मती नगरीत महाजित नावाचा राजा राज्य करीत होता. तो राजा प्रजावत्सल, धर्मपारायण आणि दयाळू होता. परंतु एकच दुःख त्याला सतावत होतं. त्याला संतती नव्हती. त्याला मूलबाळ काहीच नव्हतं. त्याने वैद्य, मंत्र, यज्ञ, दान, धर्म सर्व काही करून पाहिले, पण काहीच उपयोग झाला नाही. राजा अत्यंत निराश झाला. एक दिवस त्याने आपल्या गुरूंना विचारलं, मी काय पाप केलं की मला संतान होत नाही, मला मूलबाळ होत नाही? गुरूंनी उत्तर दिलं, राजा, तू मागील जन्मी एक व्यापारी होतास. तुझं जीवन धार्मिक होतं, पण एकदा तू एका गरीब ब्राह्मणाला अन्न न देता त्याला उपाशी परत पाठवलंस. त्या पापामुळे तुला संतती न झाल्याचं फळ मिळत आहे. राजा व्यथित झाला. गुरूंनी त्याला संतती प्राप्तीसाठी एक उपाय सांगितला. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचा उपवास तू कर. ती आहे पुत्रदा एकादशी. या दिवशी श्री विष्णूंची भक्तिपूर्वक पूजा व उपवास केल्याने संतती प्राप्ती होते. राजा महाजितने गुरूंच्या सांगण्यावरून पुत्रदा एकादशीचे व्रत केलं. त्याने उपवास केला, विष्णू सहस्त्रनामाचे पठण केले, ब्राह्मणांना अन्नदान केलं आणि संतान प्राप्तीची मनोकामना व्यक्त केली. काहीच महिन्यात त्याची पत्नी गर्भवती झाली आणि योग्य वेळी सुंदर तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. अशा प्रकारे या उपायामुळे राजाची इच्छा पूर्ण झाली. या कथेतून आपल्याला काय शिकवण मिळते? आपले कर्म पुढच्या जन्मात आपल्याला फळ देत असते. चांगल्या कर्माचे चांगले फळ आणि वाईट कर्माचे वाईट फळ. श्रद्धेने आणि नियमाने केलेले व्रत मनोकामना पूर्ण करतात. पुत्रदा एकादशी व्रत केल्याने केवळ संततीच नव्हे तर मनशांती सुद्धा लाभते. आपल्या इच्छा पूर्ण होतात. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. तर मैत्रिणींनो, संतती प्राप्तीसाठी त्रास होत असेल तर पुत्रदा एकादशी हा एक चांगला योग आहे की ज्या दिवशी तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करून संतान योग प्राप्त करू शकता. तर पुत्रदा एकादशी दिवशी हा उपाय नक्की करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका.